आवाज येतोय का सर्वांना? हॅलो. ओके. आणखीन एक 2-3 मिनिट थांबूया आणि आपण सुरू करूया. हॅलो. आता येतोय का आवाज व्यवस्थित? चॅट बॉक्समध्ये तुम्ही रिप्लाय देऊ शकता. हॅलो. प्लीज चॅट बॉक्स ओपन करा आणि त्याच्यावरती तुम्ही रिप्लाय द्या. हॅलो. रिमाइंडर टाकून देतो. ओके. आणखीन एक 2 मिनिट थांबू आणि आपण चालू करू. तुम्ही तुमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद केले तरी चालेल. आणि कोणाचं माईक माईक वगैरे चालू असेल तर तो म्यूट करून घ्या. आणि जेव्हा काही उत्तर वगैरे द्यायचं असेल त्यावेळेस तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. ठीक आहे, सुरुवात करूया. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या इन्व्हेस्टिंग कम ट्रेडिंग क्लासेसमध्ये. याच्यामध्ये आपण
आपण बेसिकली माझा आवाज येतो ना सर्वांना? ओके. कटारे साहेब आवाज येतोय ना? चॅट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही रिप्लाय देऊ शकता. हॅलो कटारे साहेब. ओके, ठीक आहे. तर नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या इन्व्हेस्टिंग कम ट्रेडिंग क्लासेसमध्ये, ज्याच्यामध्ये आपण फक्त शेअर मार्केटबद्दलच नाही तर पर्सनल फायनान्सबद्दल पण शिकणार आहोत. क्लासेस चालू करायचा पर्पज जो होता तो फक्त शेअर मार्केटबद्दलच किंवा फक्त ऑप्शनबद्दलच पर्टिक्युलरली नॉलेज द्यायचं असं नाही आहे, तर तो ओव्हरऑल फायनान्शियल नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करायचा माझा उद्देश आहे. याच्यासाठी मला प्रोत्साहित केलेले माझे मित्र सुमंगल जेटी थोर, विकास कोयाडे, त्यानंतर केदारे, यांच्या सर्वांचा मी आभार मानतो. आणि आपण सुरुवात करूया. तर बेसिकली इन्व्हेस्टिंग ही जी कन्सेप्ट आहे ही भारतामध्ये नवीनच आहे, कारण या अगोदर आपल्याकडे असं कल्चरच नव्हतं. कल्चर नव्हतं कारण आपल्याकडे तशी इंडस्ट्री डेव्हलपमेंट झाली नव्हती. ओके, ओके. ओके, ठीक आहे. सर्वांनी जॉईन विथ ऑडिओ ऑप्शन सिलेक्ट करा. ओके. तर बेसिकली आपण क्लासेसमध्ये जे काही कव्हर करून जाणार ते फक्त ऑप्शन किंवा फक्त फ्युचर एवढंच नाही कव्हर करणार. आपण त्याच्यामध्ये पर्सनल फायनान्स देखील कव्हर करणार आहे. पर्सनल फायनान्समध्ये जे काही आपल्याकडे फायनान्शियल ऑप्शन उपलब्ध आहेत ते सर्व ऑप्शन आपण चेक करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ठरवता येईल की आपण इन्व्हेस्टिंग ही कुठल्या क्षेत्रामध्ये केली पाहिजे, कुठली इन्व्हेस्टिंग ही हॅलो कटारे साहेब. सर्वांनी चॅट बॉक्स ओपन ठेवा आणि कनेक्शन जे आहे ते जॉईन विथ ऑडिओ ऑप्शन सिलेक्ट करा, ज्याच्यामुळे तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल. हॅलो, मी पण फर्स्ट टाइम माझे झूम ॲप्लिकेशन वापरतो, या अगोदर कधीच वापरलेलं नाही आहे, त्यामुळे थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम येतो. जॉईन विथ ऑडिओ ऑप्शन सिलेक्ट करा. ठीक आहे. तर मी कन्सिडर करतो की सगळ्यांना आवाज येतोय आणि स्टार्ट करतो. तर येतोय ना? ठीक आहे.
जर रिप्लाय करायचं असेल तर स्वतःला अनम्यूट करून तुम्ही रिप्लाय देऊ शकता. काही बोलायचं असेल तर स्वतःला अनम्यूट करा आणि तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. हो, तर आपण क्लासेसमध्ये जे आहे ते आपण पूर्णपणे बेसिकपासून मी तुम्हाला सर्व गोष्टी शिकवणार आहे. असं नाही की आपण कुठली तरी एखादी स्ट्रॅटेजी घेतली आणि लगेच उद्यापासून ट्रेडिंगला चालू केलं, असं नाही होणार. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बेसिक नॉलेज स्टॉक मार्केटचंच नाही तर पूर्ण इन्व्हेस्टिंगचं आणि ओव्हरऑल फायनान्स सेक्टरचं तुम्हाला पूर्ण नॉलेज द्यायचं माझं प्रयत्न राहील. कारण आत्तापर्यंत आपलं जे काही कल्चर होतं, इंडियन कल्चर, याच्यामध्ये इन्व्हेस्टिंग हा शब्द म्हणजे इन्व्हेस्टिंग माहीत असलं तरी आपण बऱ्याच जणांनी केली नाही. त्याची भरपूर कारणं आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. बेसिकली इंडियन कल्चरमध्ये इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टिंग, स्क्रीन दिसते ना माझी, मी जे काही लिहितो ते दिसते ना सर्वांना? ओके. आवाज तारसे साहेबांना आवाज येत नाही. तर इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टिंग हे ॲक्च्युअली भारतासाठी दोन नवीन कन्सेप्ट आहेत. या अगोदर ह्या कन्सेप्ट इंडियन मार्केटसाठी नवीन असल्यामुळे आपण इन्व्हेस्टिंगची आपल्याला जास्त माहिती नाही आहे किंवा इन्शुरन्सचं पण आपल्याला जास्त नॉलेज नाही आहे. आणि हे नॉलेज नसल्यामुळं आपण काय करतो, इन्शुरन्स कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही बघत आला असेल की आत्तापर्यंत जे काही आपले जुने लोक आहेत तर सगळ्यांनी इन्शुरन्स कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केला आहे. आणि इन्व्हेस्टिंगमध्ये त्यांना इन्शुरिटी पाहिजे असल्यामुळं त्यांनी इन्व्हेस्टिंग प्रकार हा केलाच नाही. ठीक आहे. आपण काय केलेलं आहे, जे की आपली LIC कंपनी आहे इन्शुरन्सची, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली. ओके. आणखीन एक डिस्क्लेमर द्यायचं होतं. याच्यामध्ये जे काही मी स्टॉक वगैरेचे नाव घेईल किंवा जे काही गोष्टी समजवण्यासाठी कुठलेही स्टॉक वगैरे चार्ट वगैरे दाखवेल तर ते कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन वगैरे नाही आहे. ते फक्त लर्निंग पर्पजसाठी यूज केलेलं आहे. आणि कुठलाही एखादं स्टॉक मी जरी दाखवत असेल तर त्यात माझी इन्व्हेस्टिंग असू शकते. ठीक आहे. तर इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टिंग ह्या इंडियन मार्केटसाठी दोन नवीन कन्सेप्ट आहेत. त्यामुळे याच्याबद्दल आपले खूपच गैरसमज आहेत आणि ते गैरसमज दूर करण्यासाठी आपण हा क्लास चालू केलेला आहे. एवढ्या वर्षापर्यंत आपण काय केलेलं की इन्शुरन्स कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आणि इन्व्हेस्टिंग हा केलीच नाही आहे. त्याचं मेन कारण आहे आपलं इंडियन कल्चर. त्याचं मेन कारण आहे आपलं इंडियन कल्चर. इंडियन कल्चरमध्ये आपल्यासाठी इन्शुरन्स ही जी कन्सेप्ट आहे, इन्शुरन्स ही कन्सेप्ट आपण कशाने पूर्ण करत होतो तर आपल्या जॉईंट फॅमिली. पुढे जाण्याच्या आधी आणखीन एक गोष्ट सांगायची होती की माझं मोस्ट ऑफचं जे काही शिकवणं असेल ते सायकोलॉजी बेस्ड असेल. म्हणजे तुम्हाला जे काही आपले डिसिजन आपण ॲक्च्युअलमध्ये घेतो ते आपण आपली सायकोलॉजी जशी डेव्हलप झाली आहे लहानपणापासून, आपलं फॅमिली स्ट्रक्चर जसं असतं, आपलं फायनान्शियल बॅकग्राऊंड, प्रत्येकाचं फायनान्शियल बॅकग्राऊंड वेगवेगळं असतं, प्रत्येकाचे फॅमिली स्ट्रक्चर वेगळं असतं, प्रत्येकाचे फॅमिली प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकाचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन जे आहेत ते पण वेगवेगळे असतात. कोणाला सिक्युअर इन्व्हेस्टमेंट पाहिजे असते तर कोणी रिस्क घेऊ शकतो, तर कोणी कसल्याच प्रकारची इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. याच्यासाठी त्याची फॅमिली बॅकग्राऊंड हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळेच आपल्याला शेअर मार्केटमध्ये एवढं फ्लक्च्युएशन व्हेरिएशन दिसून येतं. आणखीन एक सांगायचं म्हटलं तर मी ज्यावेळेस माझं जे तुम्हाला शेअर मार्केट शिकवण्याचा उद्देश आहे ते फक्त कुठलं पर्टिक्युलर स्टॉक घ्यावा किंवा कुठलं पर्टिक्युलर सेक्टर घ्यावं असं नाही आहे, किंवा कुठली पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी वापरावी म्हणजे तुम्ही प्रॉफिटेबल राहाल असं नाही आहे. माझा उद्देश बेसिकली उद्देश आहे की तुम्हाला प्राईस ॲक्शन समजली पाहिजे. प्राईस ॲक्शन
म्हणजे की प्राईस मुवमेंट कशी होते आणि मुवमेंट झाली तरी त्याच्या मागचं सायकोलॉजिकल रिझन काय, की प्राईस अशी का बिहेव करते आणि या पर्टिक्युलर पॉईंटलाच अशी का बिहेव करते आणि याच्यानंतर प्राईसचं डायरेक्शन काय राहिलं पाहिजे याच्या तर त्याची प्रॉबिलिटी काढायचं आपण बघतो. याच्यामध्ये मी जे काही तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामध्ये मी फक्तच इंडिकेटर किंवा कुठलं ऑसिलेटर किंवा कुठले आणखीन ट्रेडिंग प्रोग्राम दुसरे कुठली आणखी टेक्नॉलॉजी वापरून ती गोष्टी शिकवणार नाही आहे. म्हणजे बेसिक तुम्हाला इंट्रोडक्शन सगळ्या गोष्टीच होणार आहे, पण आपण फक्त प्राईज आणि प्राईजवरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. याच्यामध्ये आपण फक्त मॅक्सिमम जे आहे त्यावर सायकोलॉजिकल बिहेवियर प्राईसचं याचे ॲनालिसिस करणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आणि त्याची सुरुवात आपल्या सायकोलॉजी जी काही डेव्हलप होती त्याची सुरुवात आपल्या फॅमिलीपासूनच होती, की आपले वडील कसं कुठल्या गोष्टीसाठी बिहेव करत होते, की किंवा आपली फॅमिली मेंबर जे एक फायनान्शियल गोष्टीसाठी कसे बिहेव करतात त्याच्यावरती सुद्धा आपलं फायनान्शियल डिसिजन आपण बरेच बेस्ट असतं. त्यामुळं याला आपण सोडून चालणार नाही. ठीक आहे. तर इन्शुरन्स आपल्यासाठी अगोदर इन्शुरन्स काय होतं, तर जॉईंट फॅमिली होती. म्हणजे एका घरामध्ये 5-6 मुलं राहायची, 7-8 मुलं राहायची एका व्यक्तीला आणि ते काय करायचे, एखादा जरी मुलगा जर मृत झाला तर त्याच्या फॅमिलीचं जे वजा आहे ते बाकीचे मेंबर उचलत होते. त्यामुळे एक प्रकारे सोशल सिक्युरिटी होती आपली जॉईंट फॅमिली असल्यामुळे. आणि इन्शुरन्स म्हणजे आपलं हेच होतं, जॉईंट फॅमिली होती. पण आता असं होतं चाललंय की कॅप्सूल फॅमिली होत चालल्यात. कॅप्सूल फॅमिली इन द सेन्स नवरा बायको आणि आपापले 2 मुलं. जॉईंट फॅमिली हा प्रकार जवळपास संपत आला. त्यामुळं इन्शुरन्सची जी नीड आहे ती आता लोकांना जाणवू लागली आहे. मग इन्शुरन्स ते मेडिकल असेल किंवा टर्म इन्शुरन्स किंवा आपले डेथ रिलेटेड आहे इन्शुरन्स असेल, याची गरज आता लोकांना जाणू लागली. आणि आता लोक समजू लागलेत की इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंटसाठी नाही तर आपल्या ॲक्च्युअलमध्ये इन्शुरिटीसाठी आहे. ठीक आहे. तर एक पहिला इन्शुरन्स आपलं पहिलं इन्शुरन्स जे होत होते जॉईंट फॅमिली असल्यामुळे आपल्या इन्शुरिटी होते. पण आता जॉईंट फॅमिली राहत नाही, फॅमिली जे आहे ते एकदम लहान लहान होत चाललेलं आहे. त्यामुळं आता इन्शुरन्स सेक्टरला चांगलं गोळ येणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे इन्व्हेस्टिंग. आतापर्यंत आपल्या लोकांना इन्व्हेस्टिंगचे जास्त ऑपॉर्च्युनिटीज नव्हते. इन्व्हेस्टिंग त्यांनी केली नाही इन द सेन्स त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कारण आपल्याकडे तेवढं इंडस्ट्रियलायझेशनच नव्हतं. तेवढे आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे युनिट नव्हते. त्याच्यानंतर फॅमिली इंडियन कल्चर शोधण्यासाठी कसं रिस्पॉन्सिबल आहे ते पण मी तुम्हाला सांगेन, की आजही तुम्ही जर बघता तर घरामध्ये एकच फॅमिली मेंबर कमवतो, जे आपली आई किंवा आई असेल काही ठिकाणी वडील असतील तर वडील एक्सपायर झाले असतील तर फॅमिलीमध्ये एकच जो मेंबर आहे तो पैसे अर्न करतोय आणि सर्व जबाबदारी जी आहे ते एका व्यक्तीवर असते. आणि बऱ्याचपैकी आपण बघतो की शिक्षण होऊन देखील 20-25 वर्ष 27 वर्ष जरी झाली तरी मुलगा कमाला वगैरे लागत नाही. म्हणजे पूर्णपणे जबाबदारी जी आहे ती सगळी वडिलांवर असते आणि फक्त एकाच व्यक्तीवरती जी जबाबदारी असल्यामुळे ते त्यांचं शिक्षण, त्यांचं मेडिकल, सगळ्या मुलांचं मेडिकल शिक्षण याच्यावरती ते खर्च करून ते इन्व्हेस्टमेंट कधी करू शकले नाही किंवा त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी भेटली जरी असेल तरी ते घाबरले की इन्व्हेस्टमेंट केली नाही. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे अगोदर जे आहे मुली वगैरे जे ज्यांना असतील ते अगोदर हे खूप फार मोठं कारण असू शकत नाही, पण एक वन ऑफ द रिझन आहेच ते की बाबा जेव्हा हुंडा जो प्रकार आहे अगोदरच्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होता, ज्याच्यामध्ये मुलगी जर झाली तर तो वडील फक्त आणि फक्त सेव्हिंगच करायला चालू करायचं. त्यामुळे आपलं जे कल्चर आहे बेसिकली हे सेव्हिंगचं कल्चर आहे. इंडियन कल्चर जे आहे ते सेव्हिंगचं कल्चर आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंगला आपल्याकडे जास्त भाव नव्हता आणि इन्शुरन्स हा प्रकार तर नव्हता. तसं तर असं म्हणलं जातं की इन्शुरन्स जे आहे ते ऋग्वेदापासून चालू आहे. त्याच्यामुळं LICचा जो योगक्षेम काहीतरी आहे ना ते जे ऋग्वेदातून घेतलेलं आहे, पण ते काय तेवढं जास्त रुजू झालं नाही. पण इथून पुढच्या फ्युचरमध्ये जे आहे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टिंग ह्या 2 कन्सेप्ट एकदम बूम करणार आहेत इंडियन मार्केटमध्ये. ओके, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हेस्टिंग करायची. पण त्याच्या अगोदर आपल्याला माहीत पाहिजे
की आपण अर्निंग कशी करतो, आणि ज्याप्रमाणे आपण अर्निंग करतो त्याचप्रमाणे आपली सायकोलॉजी डेव्हलप होत असते आणि त्याचप्रमाणे आपण इन्व्हेस्टिंगचे डिसिजन घेत असतो. ठीक आहे. मोस्ट ऑफ माझं बोलणं जे आहे ते मराठीतूनच आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना ते समजून येईल. ओके. तर अर्निंगचे हे 4 प्रकार आहेत. ठीक आहे. तर बेसिक पहिला अर्निंग जे आहे ते आहे एम्प्लॉई, जे मोस्ट ऑफ आपण सगळेजणच आहे. ओके. आता ही जी गोष्ट मी सांगायला जातोय ही एकदम काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका, कारण जर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली तर तुमचा इन्व्हेस्टमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम बदलत जाईल. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी स्वतःला अनम्यूट करून घ्या. मला तुमच्याकडून काही उत्तर पाहिजे, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. स्वतःला अनम्यूट करा. मला सांगा तुमचं शेअर मार्केटबद्दल मत काय आहे? हॅलो, कोणीही उत्तर देऊ शकतं. आपलं अगोदर तुमचं इन्व्हेस्टिंग बद्दल, शेअर मार्केट बद्दल मत काय, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. हॅलो, आवाज येतोय ना माझा? हॅलो, ओके, ठीक आहे. शेअर मार्केटबद्दल काय मत आहे तुमचं? काय समजतं तुम्ही शेअर मार्केटला किंवा इन्व्हेस्टिंग करणं शेअर मार्केटमध्ये, या गोष्टीला तुम्ही कसं समजता, कसं घेता, किंवा आतापर्यंत तुम्ही काय ऐकलंय, काय अनुभव आलेले आहेत तुमचे पर्सनल? ओके. ॲनालिस्ट शिवाय रिस्की आहे. आणखी ओके, ठीक आहे. आणखी कोणी सांगू शकतो याच्यात? म्हणजे इंटरॅक्शन राहिलं ना, इंटरॅक्शन राहिल्यानंतर ते तुम्हाला पडणारे प्रश्न जर तुम्ही सांगितले तर ते आपल्याला जास्त शिकण्यासाठी जास्त मदत होईल. त्यामुळे इंटरॅक्शन राहू द्या आणि स्वतःला अनम्यूट करून तुम्ही उत्तर देऊ शकता. हॅलो, माझा आवाज येतो ना सगळ्यांना? अनम्यूट कोणीच केलं नाही. मी सगळ्यांना हा, नाही, एक जनरल शेअर मार्केटबद्दल काय समजतात तुम्ही असं, म्हणजे काय वाटतं? नाही, हा बोला. हॅलो, ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर जनरल कन्सेप्ट अशी की मॅक्सिमम लोकांचं काय की शेअर मार्केट जो आहे तो सट्टा आहे, सट्टा बाजार आहे. शेअर मार्केट म्हणजे काय तर एक सट्टा बाजार, हे एक ओव्हरऑल एक मत आहे मॅक्सिमम लोकांचं, की बाबा त्याच्यामध्ये पैसे टाकतील तर सगळेच लूज करणार आहेत. त्यामुळे शेअर मार्केट जे आहे ते आपण मॅक्सिमम लोक जे आहेत, ॲटलिस्ट इंडियन लोक तरी, तर त्याला ते सट्टा समजतात. तर या मताला जर तुम्ही सगळे सहमत आहेत? ओके. कारण मॅक्सिमम जणांना असंच वाटतं की सट्टा, याच्यामध्ये काय पैसा भेटत नाही, गमवणारे गमवत असतात. ओके. पण हीच कन्सेप्ट आपण तुम्हाला मी समजून सांगायचा प्रयत्न करतो की हा सट्टा का नाही आहे. ओके, ठीक आहे. तर अर्निंग आपण म्हणतो, अर्निंगच्या पद्धती आपल्याला बघायच्या. जनरली समाजामध्ये 4 टाईपचे लोक असतात जे 4 प्रकारे पैसा कमवत असतात. ओके. जोपर्यंत तुम्हाला पैसा कमवायचा समजणार नाही तोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टिंग काय करणार. त्यामुळे आधी आपण पैसा कसा कमवतो हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे.
एक आहे, पहिला जो आहे तो एम्प्लॉई, जो आपण सगळेजण आहेत मोस्ट ऑफ द टाइम. तर एम्प्लॉई काय करतो, आपला टाइम आणि आपले स्किल ट्रेड करतो. तो काय करतो, ज्याने आपला जॉब दिलाय त्याला आपण आपला टाइम देतो आणि आपले जे काही थोडेफार स्किल आहेत ते स्किल त्याच्यासोबत शेअर करतो आणि त्याच्या बदल्यामध्ये तो आपल्याला काय करतो, एक मंथली सॅलरी देतो. त्याच्यातून आपण काय करतो, इन्कम जनरेट करतो. ठीक आहे, त्याच्यातून जे भेटणारं रिटर्न आहे ते आपलं सॅलरी आहे. ओके, आता याच्यामध्ये काय, जो काही आपण टाइम देतोय, स्किल एक छोटा पार्ट आहे, जो बेसिक कुठल्याही नोकरीला तुम्हाला स्किल असलंच पाहिजे, पण तरी आपण त्याला धरून चालू. पण मेन पार्ट काय, टाइम आहे. आपण काय करतो, आपल्या जॉबसाठी एक फिक्स टाइम देतो. हा जो टाइम आहे तो कसा आहे, फिक्स टाइम आहे आणि आपण टाइम शेअर करतो आपल्या एम्प्लॉयरसोबत आणि त्या फिक्स टाइमसाठी तो आपल्याला एक फिक्स इन्कम देतो. त्यामुळे याचं जे इन्कम आहे एम्प्लॉईचं ते फिक्स आहे, कारण आपण जो दिलेला टाइम आहे किंवा दिलेले स्किल सेट आहे ते फिक्स आहे. त्यामुळे आपलं अर्निंग जे आहे ते एका फिक्स इन्कमच्या बाहेर जाऊ शकत नाही, एका स्ट्रक्चर फ्रेमवर्कच्या बाहेर आपण अर्न करू शकत नाही. आणि या व्यक्तीची सायकोलॉजी कशी असते एम्प्लॉईची, की मी फक्त एवढा टाइम काम करणार, मी ऑपरेशनचं असेल तर मी मेंटेनन्सचं काही बघणार नाही, मी मेंटेनन्सचं असेल तर ऑपरेशनचं काही बघणार नाही, ती काय माझी, आणि त्याला एक शब्द जोडून देतात ऑथॉरिटी, ही काय माझी ऑथॉरिटी नाही आहे आणि त्यामुळे मी काही हे काम करणार नाही किंवा करू शकत नाही. आणि ज्यांनी कोणी जॉब दिलेला असतो आपल्याला, त्याला पण तेच पाहिजे असतं की तुमची ऑथॉरिटी लिमिटेडच पाहिजे असते. तुम्ही एम्प्लॉई असून जर मालकासारखं पूर्ण प्लांटमध्ये फिरू लागले आणि प्रत्येक गोष्टीची चौकशी करू लागले तर ते पॉसिबलच नाही. प्लांट हे जसं एक्झाम्पल घेतोय मी, कुठल्याही फील्डमध्ये असू दे, की तुम्ही जर मालकासारखं बिहेव करू लागला तर मालक काय, त्यामुळे प्रत्येकाला एक ऑथॉरिटी दिलेली असते, त्याचा एक फिक्स एरिया दिलेला असतो, त्याच्यामध्येच तो राजासारखा फिरत असतो आणि तो त्याच्यामध्येच आपलं पूर्ण जीवन व्यतीत करतो एका फिक्स टाईमसाठी. आणखीन काय याच्यामध्ये तो काय म्हणतो, मी जर जास्त काम केलं, जास्त टाइम दिला तर मला जास्त पैसे पाहिजेत. मग तो काय करतो, मग ज्यांनी नोकरी दिली आहे तो काय करतो, ठीक आहे तुम्हाला ओटी देतो म्हणतो, ओव्हर टाईम देतो म्हणतो आणि तुम्ही जास्त टाइम देताय, थोडे जास्त पैसे घ्या. मग त्या जास्त पैशासाठी तो आपण त्या कंपनीला जास्त टाइम द्यायला चालू करतो. पण तो पण जास्त कमाई जी आहे ती पण फिक्स असते, कारण जास्त टाइम पण आपण फिक्स देत असतो. एका टाइम लिमिटच्या नंतर तो पण आपण जास्त देऊ शकत नाही. ठीक आहे, तर बेसिकली काय असतं की एम्प्लॉईचं जे बिहेवियर आहे ते रिस्क फ्री बिहेवियर असतं. म्हणजे मला काही कटकट देऊ नका, मला तुम्ही जाऊन सेल्सचं बघ, जाऊन रॉ मटेरियल बघ, क्वालिटी बघ, असं सांगू नका. मला एक कुठलं तरी पर्टिक्युलर काम द्या, ते तुमचं तुम्ही सेल्स बघा, किती प्रॉफिट होतं आहे, किती लॉस होतं आहे, तुमचं तुम्ही बघा, माझा याच्याशी काही घेणं नाही. या माइंडसेटनं एम्प्लॉई जगत असतो आणि त्यामुळे काय, फिक्स टाईमसाठी तो फिक्स अर्निंग करत असतो. ओके, तर हे झालं पहिलं. ठीक आहे, दुसऱ्या टाईपचे जे लोक असतात ते असतात सेल्फ एम्प्लॉय. ठीक आहे, सेल्फ एम्प्लॉय काय असते, हा स्किलफुल असतो. त्याच्याकडे जे मेन त्याची जी क्वालिटी असते ती स्किल असते. तो स्किलसोबत त्याचा टाईम शेअर करत असतो. ओके, तो जेवढा जास्त स्किलफुल असेल तेवढी जास्त त्याची अर्निंग वाढत असते. आणि स्किलसोबत तर टाईम तर द्यावंच लागेल, कारण एखादी गोष्ट करायची म्हणजे त्या गोष्टीसाठी टाईम तर द्यावंच लागेल. ओके, तर हे लोक कोण असतात, एक्झाम्पल म्हणतो CA, डॉक्टर, लॉयर आणि आपले छोटे व्यवसाय करणारे लोक. म्हणजे कोणाला चहा चांगला बनवतो तर एकदम चहाचं भारी दुकान टाकेल, कोणाला वडापाव, कोणाला डोसा उत्तप्पा जमतो. त्याकडे जी स्किल असेल त्याच्या स्किलनुसार तो आपले छोटा व्यवसाय चालू करतो आणि त्या स्किलमधून तो पैसे कमवत असतो. ठीक आहे, ह्याच्यासाठी फिक्स टायमिंग नसतो किंवा मी एवढाच घंटा टाईम काम करेल, तेवढंच घंटा काम करेल. हा जेवढा जास्त स्किलफुल असतो त्याच्यावर त्याची अर्निंग डिपेंड असते, स्किलफुल अर्निंग. ठीक आहे,
तो जेवढं जास्त स्किलफुल असेल, जेवढा चांगला डॉक्टर असेल, जेवढा स्किलफुल डॉक्टर असेल तो तेवढे पैसे जास्त चार्ज करतो. जेवढा स्किलफुल लॉयर असेल तो तेवढे पैसे जास्त चार्ज करतो. जेवढा स्किलफुल CA असेल तो तेवढे पैसे जास्त चार्ज करतो. त्याच्या स्किलवरती त्याचे पैसे डिपेंड असतात. आणि यांची एक मेंटॅलिटी काय असते की बाबा हे काम माझं सोडून, मला सोडून बाकी कोणाला जमणारच नाही, मीच ह्या कामात एकदम एक्सपर्टी आहे, मला एक वेळेस थोडेसे कमी पैसे द्या पण हे काम फक्त मीच करणार किंवा मीच करू शकतो, अशा एक टेंडन्सीची ती लोक असतात. ठीक आहे. स्किलफुल त्यांची अर्निंग जेवढे जास्त स्किल असतील तेवढी जास्त त्यांची अर्निंग होईल. त्याच्यामध्ये पण आणखीन एक फ्लॉ आहे, तो आपण पुढे बोलू. त्याच्यानंतर तिसऱ्या टाईपचे जे लोक आहेत ते असतात बिझनेसमॅन. ओके. बिझनेसमॅनचे काय असतात, ॲस्पिरेशन थोडे जास्त असतात. या बिझनेसमॅनला जे आहे या दोघांपेक्षा जास्त पैसे कमवायचे असतात, एम्प्लॉईपेक्षा, सेल्फ एम्प्लॉईपेक्षा. आता जास्त पैसे कमवायचे आहेत तर त्याला काय करू लागेल, त्याच्याकडे स्किल असतं, त्याच्याकडे टाईम असतो. ओके. पण त्याला पैसे तर जास्त कमवायचे आणि किती जरी स्किल असले तरी आपल्याकडे टाईम लिमिट आहे. 24 तासामध्ये तो किती काम करणार आहे एकटा माणूस, आणि किती जरी टाईम असला तरी स्किल लिमिटेडच आहेत ना, तो किती हे करणार आहे. पण या व्यक्तीला कसं पैसे जास्त कमवायचे असतात, त्यामुळे तो काय करतो, दुसऱ्याचे स्किल, दुसऱ्याचं टाईम हायर करतो. म्हणजे त्याच्या स्किल आणि टाईममध्ये दुसऱ्याचं स्किल आणि टाईम ॲड करतो. म्हणजे तो काय करतो, हा एम्प्लॉय बाकी दुसऱ्या लोकांना कामाला ठेवतो, म्हणजे एम्प्लॉईला कामाला ठेवतो. ओके. एम्प्लॉय काय करतो, त्याचं टाईम आणि स्किल या व्यक्तीला देत असतो आणि त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी पैसे घेत असतो. त्यामुळे बिझनेसमॅनचं काय होतं, याचं स्वतःचा तर स्किल आणि टाईम आहेच, सोबत जेवढे काही एम्प्लॉय असेल, जेवढे जास्त एम्प्लॉय असतील, जेवढ्या जास्त त्याच्या ब्रँचेस असतील, जेवढे जास्त त्याचे स्टोर्स असतील, जेवढे जास्त त्याचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतील, जेवढे जास्त त्याचा सेल असेल, तेवढी त्याची अर्निंग वाढत असते. त्यामुळे जेवढे जास्त एम्प्लॉय असतील, जेवढे जास्त लोक त्याचं स्किल आणि टाईम शेअर करत असतील, तेवढी त्याची अर्निंग वाढत असते. त्यामुळे बिझनेसमॅन जो आहे तो बिझनेसमॅन म्हणजे आता छोटा कुठले आपलं दुकानदार वगैरे नाही, ज्याचे ब्रँचेस वगैरे आहेत भरपूर, ज्याचे मोठमोठे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जो काहीतरी नवीन प्रोडक्ट वगैरे बनवतो, नवीन सर्व्हिसेस वगैरे देतो, नवीन स्किल डेव्हलप करत असतो, नवीन प्रोडक्ट डिझाईन करत असतो, तर हा बिझनेसमॅन असतो. ओके. तर हा काय करतो, स्वतःचे स्किल टाईम प्लस दुसऱ्याचा स्किल टाईम वापरून अर्निंग करत असतो. ओके. पण ह्याच्यामध्ये काय आहे, हे गोष्ट करण्यासाठी त्याला लागतं कॅपिटल. त्याला स्वतःचं कॅपिटल डिप्लॉय करावं लागतं आणि ते पण एकदम मोठ्या स्केलमध्ये. ठीक आहे. एम्प्लॉई काही कॅपिटल घेऊन जॉबला येत नाही, तो काय रिकाम्या हाताने येतो, हात हलवतो, तो हात हलवत जातो, माझं काय टेन्शन, मला काही घेणं नाही कंपनीत, मी माझं तेवढं काम करणार आणि निघून जाणार. सेल्फ एम्प्लॉई कॅपिटल लागतो, पण त्याचं कॅपिटल म्हणजे निग्लिजिबल असतं. एका CAला काय कॅपिटल लागणार आहे ऑफिस टाकण्यासाठी, लॉयरला काय कॅपिटल लागणार आहे, डॉक्टरला ठीक आहे थोड्या प्रमाणामध्ये कॅपिटल लागतं. पण मोस्ट ऑफ द सेल्फ एम्प्लॉय जे आहे ते एकदम छोटे बिझनेसेस असतात, ते कॅपिटल जे आहे ते पण एकदम काय खूप मोठ्या प्रमाणात असतात. एखादं चांगला कटिंग करतो तर त्याला काय कॅपिटल लागणार, लाख 3 लाखामध्ये चालू होऊ शकेल बिझनेस त्याचं. फार मोठं कॅपिटलची रिक्वायरमेंट असते, पण ठीक आहे, पण फार मोठी काही कॅपिटलची रिक्वायरमेंट नसते तरी आपण कन्सिडर करू. पण बिझनेसमॅनला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटल डिप्लॉय करावं लागतं. ओके. त्याच्यामुळे काय नाही, हा स्वतः जास्त कॅपिटल डिप्लॉय करतो, दुसऱ्याचा टाईम, दुसऱ्याचे स्किल वापरतो, सोबत स्वतःचा पण टाईम आणि स्वतःचं स्किल वापरतो. त्यामुळं हायेस्ट अर्निंग करणारा जो व्यक्ती असतो तो बिझनेसमॅन असतो. ओके. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय देऊ शकता. समजलं ना सर्वांना इथपर्यंत? हॅलो. ओके. ठीक आहे. 3 टाईप झाले आपले एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉई आणि बिझनेसमॅन. ओके. आणि त्याच्यानंतरचा जो टाईप आहे तो आहे इन्व्हेस्टर.
इन्व्हेस्टर जो आहे सगळ्यात स्मार्ट माणूस असतो, कारण त्याला सगळ्यात स्मार्ट राहावंच लागतं. स्मार्ट कशासाठी? इन्व्हेस्टर काय करतो, मला तर पैसे कमवायचे, सेल्फ एम्प्लॉईपेक्षा जास्त कमवायचे, ओव्हर अ लॉंगर पिरियड कमवत राहायचं आहे आणि माझं जे काही अर्निंग आहे ते वाढलं झाली पाहिजे. प्लस मला माझा टाईमसुद्धा यूज करायचा नाही. तर इन्व्हेस्टर काय करतो, दुसऱ्याचं स्किल प्लस दुसऱ्याचं टाईम प्लस दुसऱ्याचं कॅपिटलसुद्धा यूज करतो. तो स्वतःचा टाईम यूज करत नाही, स्वतःचे स्किल यूज करतो. फक्त तो काय करतो, छोटंसं कॅपिटल यूज करतो स्वतःचं, जो की या कॅपिटलमध्ये तो त्याच्या कॅपिटलला थोडंसं ॲड करून देतो आणि या कॅपिटलच्या बदल्यामध्ये हे सगळेजण काम करायला चालू करतात. म्हणजे काय करतो इन्व्हेस्टर, थोडक्यात हे जे कॅपिटल आहे त्या बिझनेसमॅनच्या कॅपिटलला थोडंसं ॲड करतो आणि मी थोडंसं कॅपिटल दिले म्हणजे त्याच्या 100 कोटी रुपयाला आपले 1000 रुपये चिटकून द्यायचे आणि त्याला म्हणायचं की बाबा तुझा स्किल टाईम, तुझ्या एम्प्लॉईचा स्किल आणि टाईम माझ्यासाठी यूज कर, जे काही प्रॉफिट होईल माझ्या बिझनेस इन्व्हेस्टमेंटप्रमाणे तू मला रिटर्न देत जा. ओके, तर हा सगळ्यात स्मार्ट असतो आणि त्याला स्मार्ट असलंच पाहिजे, कारण तो दुसऱ्यावरती भरोसा टाकून त्याला कॅपिटल देतो, त्याचा स्किल आणि टाईम यूज करत असतो. त्यामुळं हा सेकंड हायेस्ट अर्नर असतो. ठीक आहे, ही जी चेन आहे आपली अर्निंगची, एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉई, बिझनेसमॅन, इन्व्हेस्टर, त्याच्यामध्ये जे माझ्या मते सेकंड हायेस्ट अर्नर आहेत. पण ते ॲक्च्युअलीमध्ये जास्त अर्निंग ॲक्च्युली इन्व्हेस्टरच करतो. पण ते ज्यावेळेस एकदम इन्व्हेस्टमेंट तुमची एकदम हाय लेवलची असेल त्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये बिझनेस डिसिजन पण घ्यावं लागतात. तुम्ही पार्ट ऑफ द बोर्ड मेंबर होता आणि तुम्हाला डिसिजन मेकिंगसाठी तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हावंच लागतं. एक प्युअर इन्व्हेस्टर सांगतो, जो कसलाच इन्व्हॉल्वमेंट नाही, जसं की राकेश झुंझुनवाला हा प्युअर इन्व्हेस्टर आहे, जो की कुठल्याच फायनान्शियल डिसिजनमध्ये नसतो कंपनीच्या, पण त्याचे पैसे इन्व्हॉल्व असतात. तेच अनिल अंबानी, टाटा वगैरे जे आहेत ते बिझनेसमॅन कम इन्व्हेस्टर असतात, जे की बिझनेसमध्ये त्यांच्या डिसिजन पण घेतात आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट पण असते. त्यांची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 51% जास्त असल्यामुळं ते डिसिजन मेकिंगमध्ये असतात. ओके, तर ह्याच्यामध्ये खास गोष्ट काय, एम्प्लॉईसुद्धा इन्व्हेस्टर बनू शकतो, सेल्फ एम्प्लॉईसुद्धा इन्व्हेस्टर बनू शकतो, बिझनेसमॅनसुद्धा इन्व्हेस्टर बनू शकतो. म्हणजे कोणीही या तिघापैकी कोणीही इन्व्हेस्टर बनू शकतो. ठीक आहे, तसं एम्प्लॉई सेल्फ एम्प्लॉई पण बनू शकतो, सेल्फ एम्प्लॉई पण बनू शकतो आणि सेल्फ एम्प्लॉई बिझनेसमॅनमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो. बिझनेस नाही चालला तर बिझनेसमॅन सेल्फ एम्प्लॉईमध्ये किंवा एम्प्लॉईमध्ये करू शकतो. पण हे जे कन्व्हर्जन आहे हे खूप म्हणजे त्यासाठी खूप पेनफुल कन्व्हर्जन आहे. म्हणजे जर आज आपण गव्हर्नमेंट जॉबमध्ये, उद्या जर आपल्याला कोणी म्हणलं की जॉब सोडा आणि आपापलं सेल्फ एम्प्लॉयमेंट चालू करा, आपापला बिझनेस चालू करा, तर ते आपल्यासाठी खूप एकदम रिस्की डिसिजन राहील किंवा आपल्यासाठी एक पेनफुल गोष्ट राहते. ठीक आहे, एका डॉक्टरला म्हणलं की नाही तर उद्यापासून ये इकडं सॉफ्टवेअरमध्ये किंवा कुठल्या जॉबमध्ये येतं, ते तर थोडं हार्ड जातं की एखाद्या बिझनेसमॅन. पण इन्व्हेस्टर जर व्हायचं असेल, एम्प्लॉई इझिली इन्व्हेस्टर होऊ शकतो, सेल्फ एम्प्लॉई इझिली इन्व्हेस्टर होऊ शकतो, बिझनेसमॅन इझिली इन्व्हेस्टर होऊ शकतो. ठीक आहे, तर ही गोष्ट समजली की इन्व्हेस्टर काय करतो, दुसऱ्याचं स्किल, दुसऱ्याचं टाईम, दुसऱ्याचं इव्हन कॅपिटलसुद्धा आपलं थोडंसं कॅपिटल जोडून यूज करत असतो. ठीक आहे, हॅलो, दुसरी एक लिंक देतो मी तुम्हाला. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? हॅलो हॅलो
तुम्हाला दुसरी एक लिंक पाठवतो. हॅलो, मी तुम्हाला दुसरी लिंक पाठवतो. त्या लिंकनं तुम्हाला मीटिंग जॉईन करावं लागेल, कारण हा जो आहे ते डेमो व्हर्जन आहे माझं, ते लिमिट आहे 40 मिनिटाची. त्यामुळे तुम्हाला दुसरी लिंक पाठवते, त्या लिंकने जॉईन करा. तर ही मीटिंग सध्या थांबावं लागेल मला. ओके, हां हां, लगेच पाठवतो. आले ना सर्वजण? 2 मिनिट थांबू आपण. ओके, ठीक आहे, सगळे आले असं कन्सिडर करून मी चालू करतो परत, किंवा थोडासा एकदा रिवाइज करतो. एम्प्लॉई असतो जो टाईम आणि स्किल शेअर करतो, त्याच्या बदल्यात फिक्स टायमिंगसाठी फिक्स अर्निंग करतो. सेल्फ एम्प्लॉईज आहे तो स्किल आणि टाईम शेअर करतो. स्किल जरी असली, आता एखाद्या डॉक्टरला स्किल जरी असतील तरी तो एका दिवसामध्ये किती ऑपरेशन करणार आहे, त्याच्याकडे एक टाईम लिमिट आहे. त्यामुळे तो एका त्या टाईम लिमिटमध्ये जास्तीत जास्त जेवढ्या गोष्टी करू शकेल त्याची अर्निंग पण त्याच्यावरतीच डिपेंडेंट असते. त्यामुळे त्याची पण अर्निंग जी आहे ते एका लेवलच्या वर जाऊ शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर असतो बिझनेसमॅन, जो स्वतःचा स्किल स्वतःचा टाईम वापरतो, प्लस दुसऱ्याचा स्किल दुसऱ्याचा टाईम वापरतो, आणि सोबत स्वतःचं एक हेवी कॅपिटल डिप्लॉय करत असतो, आणि त्याच्यामुळे तो त्याची अर्निंग जी आहे ती वाढत जाते. इन्व्हेस्टर फक्त स्वतःचं छोटंसं कॅपिटल वापरतो, आणि त्या कॅपिटलच्या बदल्यात तो दुसऱ्याचं स्किल, दुसऱ्याचा टाईम, दुसऱ्याचं कॅपिटल यूज करत असतो. ओके, ठीक आहे. तर ही जी गोष्ट आहे,
चार्ट. Join with audio. Okay. आवाज येतो ना लाड साहेब? हॅलो. ओके, ठीक आहे, चालू करतोय मग. सर्वांना येतो आवाज ना? ओके, ठीक आहे. तर इन्व्हेस्टर जो असतो, दुसऱ्याचं स्किल, दुसऱ्याचं कॅपिटल, दुसऱ्याचे टाईम यूज करून अर्निंग करत असतो. त्याच्यासाठी तो आपलं छोटंसं कॅपिटल लावत असतो. ठीक आहे. तर ही जी गोष्ट आहे, हे बेसिक फायनान्शियल लिटरेसीमधल्या 3 प्रश्नांचं उत्तर आहे. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष दिलं. ही जी गोष्ट आहे आपल्या फायनान्शियल लिटरेसीमधल्या 3 बेसिक प्रश्नांचं उत्तर आहे. तर पहिला प्रश्न की इन्व्हेस्टिंग का करावी? कारण इन्व्हेस्टिंग अशी एकच गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्याचं स्किल, टाईम, कॅपिटल आपण आपल्या छोट्याशा कॅपिटलने यूज करू शकतो. ओके. एम्प्लॉई आपलं कॅपिटल काही वापरत नाही. सेल्फ एम्प्लॉई एकच मिनिट. ओके, ठीक आहे. सेल्फ एम्प्लॉई आपलं छोटंसं कॅपिटल वापरतो, पण तो इतराचं स्किल आणि टाईम वापरू शकत नाही. बिझनेसमॅन स्वतःचंच कॅपिटल वापरतो, दुसऱ्याचं कॅपिटल यूज करू शकत नाही. पण इन्व्हेस्टर जे आहे स्वतःचं कॅपिटल थोडंसं वापरतो, पण त्या छोट्याशा कॅपिटलच्या बदल्यात इतराचं स्किल, टाईम, कॅपिटल यूज करतो. तर पहिला प्रश्न, इन्व्हेस्टिंग का करावी? ठीक आहे, याचं उत्तर भेटलं आपल्या सगळ्यांना की इन्व्हेस्टिंग का केली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं, तरी म्हणताल की ठीक आहे इन्व्हेस्टिंग करायला पाहिजे, पण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलं तर मला कुठले स्किल भेटतात? काहीच भेटत नाही. टाईम काय भेटतो? काही टाईम भेटत नाही. कुणाचा कॅपिटल काहीच भेटत नाही. जे काय अप्रिसिएशन होतं गोल्डच्या प्राईजमध्ये, ते जसं इन्फ्लेशन वाढतं म्हणून गोल्डचे प्राईज वाढतच असतात. त्याच्यामध्ये आपण कुठलाही व्हॅल्यू प्रोड्यूस करत नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसे टाकला, रिअल इस्टेट त्याच्यामध्ये तो स्वतःचं स्किल, टाईम काहीच युटिलाइज होत नाही. फक्त तुम्हाला एक रेंट भेटू शकतं, किंवा जर तुमच्या लकीली जर तुमच्या कुठल्या जिथे तुम्ही एखादा प्लॉट वगैरे घेतलेला आहे तिथे जर एरिया डेव्हलप झाला तर लकीली तुमच्या प्लॉटचे प्राइजेस वाढतात, नाहीतर ते प्लॉटचे प्राईस जे आहे ते स्टॅग्नंट राहू शकतात. बाकी RD, FD याच्यामध्ये पण आपण स्किल, टाईम कोणाचा काहीच वापरू शकत नाही. त्यामुळं जे दुसरं जे उत्तर प्रश्न आहे की
का स्टॉक मार्केटमध्येच का इन्व्हेस्ट करायचं? बाय स्टॉक मार्केट? कारण स्टॉक मार्केट ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण या गोष्टी वापरू शकतो. कारण या गोष्टी काय करतात, काहीतरी व्हॅल्यू प्रोड्यूस करतात. काहीतरी व्हॅल्यू आहे. आपण एखाद्या कंपनीमध्ये पैसे टाकतो म्हणजे ती कंपनी काही ना काहीतरी प्रोडक्ट बनवते, काही ना काहीतरी सर्व्हिसेस देत असते, जी काहीतरी एक व्हॅल्यू क्रिएट करत असते. ठीक आहे. अशी व्हॅल्यू बाकी कुठलंच ॲसेट क्रिएट करत नाही. ते जस्ट इन्फ्लेशन आहे म्हणून प्राइजेस वाढत असतात, एरिया डेव्हलप झाला म्हणून वाढत असतात. बाकी इंटरेस्ट, FD, RD, इन्शुरन्स वगैरे हे तर फिक्सच. ते पण काय करतात की दुसऱ्याला घर घ्यायला पैसे देतात जे की ते फक्त त्याच्याच कामाचं असतं. दुसऱ्याला कार वगैरे घ्यायला देतात जे की फक्त त्याच्याच कामाचे असते. बाकी कोणाला त्याचा काही यूज होत नाही. त्यामुळं बाकी कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये या गोष्टी भेटत नाही. त्या फक्त स्टॉक मार्केटमध्ये भेटतात. आणि हेच एका तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की स्टॉक मार्केटमध्येच रिटर्न का जास्त असतात. स्टॉक मार्केटमध्ये रिटर्न का जास्त असतात? कारण बाकी कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये ह्या गोष्टी इन्व्हॉल्व नसतात. त्यामुळे स्टॉक मार्केटचे जे रिटर्न आहेत ते बाकी कुठल्याही इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्त असतात. ओके, समजलं की इन्व्हेस्टिंग का करायची? केली तरी ती स्टॉक मार्केटमध्ये का करायची? आणि स्टॉक मार्केटचं रिटर्न हे बाकी कुठल्याही कुठल्याही इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्त का असतं? ठीक आहे. तर हे जर आता पुढे आयुष्यात जरी तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर तुम्हाला हे सांगता यायला पाहिजे. आत्तापर्यंत तुम्ही बेसिकली ऐकत आला असाल की स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकायचे कारण आपल्याला इन्फ्लेशनला बीट करायचं आहे. तर नाही, आपल्याला इन्फ्लेशनला बीट करत बसायचं नाही. आपल्याला पैसे अर्न करायचे. आपल्याला अर्निंगसाठी स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकायचे, ना की फक्त इन्फ्लेशनला बीट करायचं आहे. जर तुम्हाला फक्त इन्फ्लेशनला बीट करायचं आहे तर तुम्ही गोल्डमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा. पण जर तुम्हाला ॲक्टिव्ह अर्निंग करायची असेल तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्येच पैसे टाकले पाहिजे. ठीक आहे. ही गोष्ट क्लिअर झाली सगळ्यांना? चार्टमध्ये तुम्ही रिप्लाय देऊ शकता की इन्व्हेस्टिंग का केली पाहिजे, का नाही केली पाहिजे, केली तरी कुठे केली पाहिजे. कारण बाकी कुठल्याच ॲसेटमध्ये आपल्याला असे रिटर्न भेटत नाहीत किंवा या गोष्टी आपण यूज करत नाही. ओके, ठीक आहे. समजलं आपलं सगळं इथपर्यंत? हॅलो, आवाज येतो ना माझा? ओके, ठीक आहे. पुढे जायचं? ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट आपल्याला समजलं इन्व्हेस्टिंग का करायची हे तर समजलं. इन्व्हेस्टिंग कुठं करायची हे तसं हे पण समजलं. आणि कुठल्या इन्व्हेस्टिंगमध्ये रिटर्न जास्त आहेत हे पण समजलं. फक्त आत्तापर्यंत जे आपलं जे काही अझम्पशन आहे की बाबा इन्व्हेस्टिंग करणं स्टॉक मार्केटमध्ये हा सट्टा आहे, तर हे एकदम चुकीचं आहे. सट्टा हा काही सिम्पटम्स आहेत सट्टेबाजांचे, ते असतील त्याच वेळेस तो सट्टा असतो. बाकी टाईममध्ये तो सट्टा नाही आहे. उलट इक्विटीसारखी किंवा स्टॉक मार्केटसारखी जागाच नाही या जगामध्ये कुठली जे तुम्हाला अशी तुमच्या छोट्या कॅपिटलमध्ये एवढ्या गोष्टी करायच्या. कारण आता तुम्ही जर कुठलीही कंपनी काढली, त्या कंपनीचं कॅपिटल जर तुम्ही मार्केट कॅपिटल काढलं तर ते लाख करोडोमध्ये त्यांचं कॅपिटल असतं. म्हणजे त्याचं एखाद्या कंपनीचं कॅपिटल 100 कोटी आहे आणि आपण जाऊन त्याला आपले 1000, 2000, 5000, 10,000 देतो. ठीक आहे. पण काय करतो, एखादी 100 कोटीची कंपनी आहे त्याला आपण एक 10,000 रुपये देतोय. ती 100 कोटीवरती 10 करोड रुपये अर्निंग करते. ठीक आहे. आणि आपण काय म्हणतो, मी 10,000 दिले, मला पुढच्या महिन्यामध्ये 15,000 रुपये पाहिजे. मला काही माहिती नाही तू काय काय करणार तिकडं, मला 15,000 पाहिजे. म्हणजे ह्याला 15,000 करण्यासाठी याचं सेल 15 करोड करायला पाहिजे ना. ठीक आहे. तर
ते एवढं इझिली शक्य का किंवा या महिन्यात 10 कोटी, पुढच्या महिन्यात 15 कोटी, एवढं इझिली गोष्ट नाही ना, त्या गोष्टीसाठी टाईम द्यावं लागेल ना. ठीक आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ज्यावेळेस आपण इन्व्हेस्ट करतो स्टॉक मार्केटमध्ये वगैरे, तर कंपनी काय करते, क्वार्टरली रिझल्ट आणते. दर 4 महिन्याला 3 महिन्याला आपले क्वार्टरली रिझल्ट घेऊन येते आणि मग ते बघा साहेब, मी एवढी अर्निंग केली आहे, एवढा सेल्स केला आहे, मी एवढा टॅक्स पे केला आहे, एवढं टॅक्स नंतर मला प्रॉफिट झालं आहे किंवा लॉस झाला आहे, आपण एवढे नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकले आहेत, आपण दुसऱ्या ठिकाणी एवढी इन्व्हेस्टमेंट केली, हे दर क्वार्टरली रिझल्टमध्ये येऊन आपल्याला सांगत असतं. पण आपण एक क्वार्टर पण इन्व्हेस्ट ठेवतो, एक क्वार्टरसुद्धा आपली इन्व्हेस्टमेंट नसते. म्हणजे आज पैसे टाकले की महिन्याभरात आपण पैसे विड्रॉ करत असतो. ठीक आहे. आपल्याला क्वार्टरचं एक क्वार्टर रिझल्टसुद्धा आपल्याला थांबायची इच्छा नसते, तर ते रिटर्न कसे भेटणारच नाही. क्वार्टरली रिझल्ट चांगला असेल तर तुम्ही उलट पैसे आणखीन ॲड केले पाहिजे. खराब असेल तर आपण ठरवलं पाहिजे की का खराब झाले आणि आपण कुठल्या लेवलपर्यंत ते पैसे इन्व्हेस्टेड ठेवले पाहिजेत, हे आपण क्वार्टरली रिझल्टवर ठरवू शकतो. आता बरेच जण म्हणतात की क्वार्टरली जे काही रिपोर्ट असतात ते वाचायचे कसे, ते पण आपण पुढे ज्यावेळेस आपण फंडामेंटल अनालिसिस शिकू त्यावेळेस मी त्यातल्या काही बेसिक टर्म जे आहेत, जे इम्पॉर्टंट टर्म, की कुठल्याही कुठल्याही कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट कसे ॲनालाइज करायचे ते आपण पुढे शिकणार आहोत. आणि आपण आता बेसिकली जर बघितलं तर आपण सगळे टेक्निकल बॅकग्राऊंडचे फंडामेंटल किंवा जे आपल्याला अकाउंटिंग वगैरे गोष्टी जमल्या पाहिजेत, आपण त्या बॅकग्राऊंडचे नसल्यामुळं आपण दुसरी एक गोष्ट यूज करतो, त्याला आपण टेक्निकल ॲनालिसिस म्हणतो. किंवा मला फंडामेंटल ॲनालिसिसच्या गोष्टी तेवढे जमत नाहीत, मला फायनान्शियल रिपोर्ट्स तेवढ्या वाचता येत नाहीत, तेवढे मला रेशिओज कॅल्क्युलेशन करता येत नाहीत किंवा कॅल्क्युलेशन केलेले असले तरी ते मला समजत नाही. त्यामुळे दुसरा एक जो रस्ता असतो त्याला काय म्हणतो आपण, टेक्निकल ॲनालिसिस, ज्याच्यामध्ये काय करतो आपण प्राईसचं बिहेवियर ॲनालाइज करतो आणि त्याच्यावरून ठरवतो की आपण इन्व्हेस्टमेंट करायची का नाही करायची, का त्याच्यामध्ये ॲड करायचं, का इन्व्हेस्टमेंट केलेली कमी करता यायची. ओके, तर ते पण आपण पुढे जाऊन शिकणार आहे. त्याच्यानंतर जे आहे आपण हे टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस, प्राईस ॲक्शन, ह्या सर्व गोष्टी जे आहेत ते जस्ट म्हणजे गाडी चालवण्याला शिकण्यासारखं आहे. किंवा तुम्ही सुरुवातीला थोडंसं पडणार, थोडंसं लागणार, कुठंतरी स्क्रॅचेस पाडणार, गाडीला खड्डा पाडणार, कुठलं तरी काहीतरी करणार, पण अल्टिमेटली तुम्ही पुढे जाऊन काय होणार, जर तुम्ही प्रयत्न करत राहिले तर तुम्ही गाडी चालवायला शिकणार. हा एक पार्ट झाला. गाडी चालवायला शिकणं जे आहे तो फक्त गाडी चालवायचा 10% झाला. बाकीचा जो 90% आहे तो आपल्या सायकोलॉजीवर डिपेंड असतो, की गाडी तुम्ही फास्ट चालवणार आहेत का, म्हणजे किंवा एक साधारण रोड आहे आणि तिथं तुम्ही जर 70-80 स्पीडने गाडी चालवली किंवा एकदम रश गर्दीवाला रस्ता आहे तर तिथं तुम्ही चालवणार का गाडी, तिथं चालवलं तर ॲक्सिडेंट होणारच आहे. ठीक आहे. रागामध्ये गाडी चालवणार, काहीतरी टेन्शन आलं आहे, गाडी पळवत राहणार किंवा दारू पिऊन गाडी चालवणार, ह्या जे नंतर ॲक्सिडेंट जे होत असतात ते सगळे आपल्या सायकोलॉजिकल बिहेवियरमुळं ॲक्सिडेंट होत असतो. त्याचं दुसरं कुठलंच कारण नाही. गरज नसताना ओव्हरटेक करणं, गरज नसताना स्पीड वाढवणं, म्हणजे जे काही ॲक्सिडेंट होतं ते सायकोलॉजिकल बिहेवियरमुळेच होतं. त्याच्यामागं आपलं मेजर रोल जो आहे तो आपला साईकचा असतो. बाकी माझं ब्रेक फेल झालं वगैरे तर टेक्निकल गोष्टी खूप कमी असतात, की माझं ब्रेक फेल झालं म्हणून ॲक्सिडेंट झालं, खूप कमी असतात. फक्त मॅक्सिमम ॲक्सिडेंट जे आहेत ते आपल्या सायकोलॉजी बरोबर नसल्यामुळे होतात. तसंच मार्केटमध्ये हे जे काही ॲनालिसिस वगैरे आहे त्याचा जो पार्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये इन्व्हेस्टेड असतात किंवा ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये सिरियसली घेऊन गोष्टी करत असतात त्यावेळेस ते तेव्हा समजतील की 10% फक्त हे जे ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस गोष्टी आहेत, बाकी 90% पार्ट जो आहे तो फक्त आणि फक्त आपल्या सायकोलॉजीचा आहे. त्यामुळे मी जे काही तुम्हाला पुढे शिकवत जाईल ते हे तर गोष्टी शिकवणारच आहे, पण त्याचं सायकोलॉजिकल इम्प्लिकेशन कसं असतं, माणूस सायकोलॉजिकल बिहेवियर कसं असलं पाहिजे कुठल्या सिच्युएशनला, तर त्याच्यावरती आपला जास्त फोकस राहील. ओके, ठीक आहे. आणि माझा प्लॅन आहे की शेवटच्या महिन्यामध्ये लाईव्ह ट्रेडिंग पण घ्यायचा आणि
त्याच्यामध्ये आपण सोबत बसून ट्रेड घेऊ, सोबत बसून पैसे अर्न करू शेवटच्या 1 महिन्यामध्ये. ठीक आहे. आणि बऱ्याच जणांची शंका अशी होती की आम्हाला ट्रेडिंग करायची नाही, आम्हाला फक्त इन्व्हेस्टिंगच करायची आहे. त्यामुळं त्यांना सांगायचं की माझं जे बेसिक पर्पज आहे तो खरं तर इन्व्हेस्टिंगसाठीच आहे. कारण ट्रेडिंगसाठी जी सायकोलॉजी लागते त्याच्यासाठी तुम्हाला फार टाईम द्यावा लागेल. तुम्हाला कंटिन्युअसली मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड किंवा रोजच्या रोज येऊन तुम्हाला त्या गोष्टी शिकल्या पाहिजे. मी तुम्हाला जरी त्या गोष्टी शिकवल्या, या बेसिक स्ट्रॅटेजी सांगितल्या, बेसिक प्राइसेस सांगितल्या, पण ॲक्च्युअलमध्ये ते तुम्हाला ज्यावेळेस करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यासाठी टाईम देताच यायला पाहिजे. म्हणजे एखाद्याला जर चित्र शिकवायचं असेल तर त्याला आपण जास्तीत जास्त सांगू शकतो की हा ब्रश चांगला, हा कलर चांगला आहे, या ठिकाणी हे कलर कॉम्बिनेशन वापरलं तर हा कलर तयार होतो, हा पेपर चांगला आहे, ह्या पेपरवरती ऑइल पेंट चांगला येतो, ह्या पेपरवरती वॉटर कलर चांगला येतो. पण अल्टिमेटली जी ड्रॉइंग बनवायची ती स्वतःलाच बनवायची असते, स्वतःचीच क्रिएटिव्हिटी, स्वतःचीच सायकोलॉजी वापरायची असते. ठीक आहे. तर हा झाला आपला इन्व्हेस्टिंग का केली पाहिजे. आता आपल्याकडे जे ट्रॅडिशनल इन्व्हेस्टिंगचे ऑपॉर्च्युनिटी होत्या आहेत ते आपण बघणार आहोत. तर आपल्याकडे काय काय इन्व्हेस्टिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत सांगू शकता का चार्ट थ्रू किंवा डायरेक्ट माईक चालू करून? आतापर्यंत आपल्याकडे आपण कुठल्या कुठल्या टाईपच्या इन्व्हेस्टिंग करतो किंवा आपल्याकडे कुठले कुठले ऑप्शन अवेलेबल आहेत इन्व्हेस्टिंगसाठीचे? कोणीही सांगा, अनम्यूट करा स्वतःला आणि तुम्ही सांगू शकता किंवा चॅटमध्ये सांगायचं असेल तर चॅट बॉक्समध्ये पण सांगू शकता. थोडं इंटरेक्शन आहे म्हणजे मला पण. हॅलो 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 आवाज येतो ना माझं? ठीक आहे. सांगू शकता का तुम्ही काय काय आहेत आपल्याकडे ट्रेडिंग इन्व्हेस्टिंगच्या ऑप्शन्स? ठीक आहे, चालेल, मीच सांगतो. पहिलं जे इन्व्हेस्टिंग ऑप्शन आपल्याकडे जे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे ते म्हणजे गोल्ड. दुसरं आपल्याकडे ऑप्शन होतं ते आहे रिअल इस्टेट. रिअल इस्टेट म्हणजे काय? एखादी प्रॉपर्टी वगैरे, प्लॉट वगैरे विकत घेणं, फ्लॅट विकत घेणं, हाऊस विकत घेणं, एखादं शेत वगैरे विकत घेणं. ओके. त्याच्यानंतर तिसरी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आपल्याकडे आहे RD, FD किंवा सेविंग अकाउंट्स. त्याच्यातून आपल्याला एक काहीतरी पर्सेंटेजमध्ये रिटर्न असतं, फिक्स रिटर्न असतं, ते आपल्याला भेटत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड किंवा EPF पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवं जे ऑप्शन आहे, ॲक्च्युली हे ऑप्शन नाही आहे, हे आपल्या गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज आहेत, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये आपल्या लोकांनी बरेच इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. इन्शुरन्स हा इन्व्हेस्टमेंटचा विषय नाही आहे, पण तरी पण आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट हा प्रकार केलेला आहे. त्यामुळे बरेच इन्शुरन्सच्या असं स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर काय येतं, स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट. त्याच्यामध्ये जे आहेत आपण म्युच्युअल फंड जोडू शकतो, डायरेक्ट ETF वगैरे बाय करू शकतो, ॲक्च्युअलमध्ये शेअर्स डायरेक्ट कंपनीचे घेऊ शकतो. त्याच्यानंतर आणखी कुठले इन्व्हेस्टमेंट आहे सांगू शकतं का? आणखी याच्यावरती कुठला आहे? त्याच्यानंतर बॉन्ड
बॉन्ड्स असतात, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात, कॉर्पोरेट बॉन्ड्स असतात. याच्याबद्दल पण आपल्याला पण जास्त माहिती नाही आहे, ते पण आपण कव्हर करू. ठीक आहे. तर बेसिकली गोल्ड, रिअल इस्टेट, RD, FD, सेविंग अकाउंट, PPF, इन्शुरन्स आणि बॉन्ड्स आपले हे मेजर इन्व्हेस्टमेंटचे टाईप्स आहेत. तर याच्यामध्ये हायेस्ट रिटर्न जे आहेत ते स्टॉक मार्केटमधून भेटतात. बाकीचे जे आहेत ते एक सर्टन पर्सेंटेजच्या वर जातच नाही. म्हणजे मॅक्सिमम जे आहे 15% पर ॲनम हे एवढंच देऊ शकतात. तर स्टॉक मार्केट आहे अशी गोष्ट ज्याच्यामध्ये आपण प्रॉपरली जर इन्व्हेस्टमेंट केली तर 15%पेक्षा सुद्धा जास्त कमवू शकतो. ओके. याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तो गोल्डचा. ओके. तर गोल्डमध्ये आपण कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, याच्या टाईप काय काय आहेत ते आपण बघूया. तर पहिला जो टाईप आहे आत्तापर्यंत आपल्या सगळ्याला माहीत असलेला आणि सगळ्यात जास्त चालणारा तो म्हणजे फिजिकल गोल्ड. ॲक्च्युअलमध्ये जाऊन गोल्ड बाय करायचा सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन, आणि तो पण मॅक्सिमम आपण काय करतो तर ज्वेलरीच्या फॉर्ममध्ये बाय करतो, जे की इन्व्हेस्टमेंट नाही पकडत आहेत. कारण ज्वेलरीमध्ये तुम्हाला मेकिंग चार्जेस लागतो, GST लागतो, त्याच्यासोबत दुसरे कॉस्ट असतात. त्याला प्रिझर्व करण्यासाठी आपण एखाद्या लॉकर वगैरे घेतलं एखाद्या बँकचं, त्याचे चार्जेस आपल्याला द्यावे लागतात. ठीक आहे. फिजिकल गोल्ड म्हणजे काय, गोल्डचे कॉईन किंवा गोल्डचे बुलियन म्हणतात त्याला. ओके. एक तर गोल्डचे कॉईन खरेदी करणं किंवा बुलियन खरेदी करणं. कॉईन जे आहे ते कमी साईजमध्ये भेटून जातात आपल्याला, पण बुलियन जे आहे ते त्याचं वेट जे आहे ते जास्त असतं. त्यामुळे हे आपण सर्वसामान्य इन्व्हेस्टर ह्या गोष्टी करत नाही, तो ज्वेलरीकडे जातो. ठीक आहे. हा झाला पहिला टाईप गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचा. दुसरा टाईप जो आहे तो आहे डिजिटल गोल्ड. डिजिटल गोल्डमध्ये काय आपण बघितलं असेल, फोनपेवरती किंवा पेटीएम मनीवरती असे ऑप्शन आहेत की आपण डायरेक्ट जाऊन रोज थोडं थोडं सुद्धा गोल्डमध्ये आपण ॲड करू शकतो. ठीक आहे. जसं की फोनपे आहे, पेटीएम मनी, ठीक आहे. असे काही ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये आपण डिजिटली गोल्डमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतो आणि आपण मिनिमम 100 रुपयापासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हा दुसरा टाईप झाला. तिसरा टाईप काय गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचा तर गोल्ड ETF. ETF काय तर एक्सचेंज ट्रेडेड फंड. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण गोल्डमध्येच इन्व्हेस्ट करतो, पण ते आपल्याकडे ॲक्च्युली फिजिकल गोल्ड नसतं. ते आपल्याकडे एक कॉन्ट्रॅक्ट असतो त्याच्या थ्रू आपल्याला समजतं की आपल्याकडे एवढं गोल्ड आहे जे की आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो. याच्या डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहे. त्याच्यानंतर जो टाईप आहे गोल्डमध्ये तो म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड. तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू सुद्धा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ॲक्च्युअलमध्ये म्युच्युअल फंड काय करतात तर ते ETFमध्येच पैसे इन्व्हेस्ट करतात. फक्त पैसे आपण डायरेक्ट ETF करण्यापेक्षा ते आपल्याकडून ETFमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. याच्या व्यतिरिक्त म्युच्युअल फंड काहीच करत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट ऑप्शन, हॅलो 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 आवाज कोणाचा चालू द्या, म्यूट करून ठेवा प्लीज. ठीक आहे. त्याच्यानंतरचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन जे आहे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं तो आहे सोव्हरजिन गोल्ड बॉन्ड, SGB. गोल्ड हे एक्सचेंज ट्रेडेड फंड असतं
याच्यामध्ये काय करतो आपण, जर तुम्ही याच्या साईटवरती गेलेले, सॉरी आपल्या 010वरती किंवा शेरखानावरती जर जाऊन तुम्ही सर्च केलं ICICI गोल्ड ETF वगैरे म्हटलं दाखवतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअलमध्ये गोल्ड विकत नाही घेत, पण तुम्हाला फिजिकल डिलिव्हरी पाहिजे असेल तर ती फिजिकल डिलिव्हरी मिळते आणि त्याला तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. तुम्ही त्या ETF सुद्धा ट्रेडिंग करू शकता. हे जे तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगतो मी. ठीक आहे. तर आपल्याकडे एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचं. फिजिकल गोल्ड, डिजिटल गोल्ड, गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड आणि सोव्हर्जिन गोल्ड बॉन्ड. ठीक आहे. समजलं. हे इन डिटेल जे आहे ते आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू. आजच्या पुरतं आपण इथंच स्टॉप करू. ठीक आहे. एकदा रिव्हिजन करून सांगतो मी. तर अर्निंगचे हे 4 प्रकार आहेत. एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉई, बिझनेसमॅन, इन्व्हेस्टर. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याला काय व्हायचं आहे, इन्व्हेस्टर व्हायचं आहे कमी कॅपिटलमध्ये. ओके. आणि इन्व्हेस्टिंग का करायची, स्टॉक मार्केटमध्ये का इन्व्हेस्टमेंट करायची आणि हायेस्ट रिटर्न का असतात स्टॉक मार्केटमध्ये, ते पण तुम्हाला समजलं आहे. ठीक आहे. फक्त आता सांगताना उद्याच्या जे लेक्चर होईल त्यावेळेस माझी एक रिक्वेस्ट राहील सगळ्यांना की शक्य होईल तर त्यांनी प्रत्येकाने एखादी वही, पेन घेऊन, एखादी नोटबुक किंवा पेन घेऊन बसावं. कारण काही अशा छोट्या गोष्टी येतात ज्या मी तुम्हाला सांगत जाईल तिथे तुम्ही थोडंसं नोट करत जावं. आणि ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहेत, पण एखादी कुठली नवीन गोष्ट ऐकली, आता जसं की आता गोल्डबद्दल तुम्ही पाहिलं की हे तुम्ही कधीच ऐकलं नसेल किंवा आतापर्यंत गोल्ड म्युच्युअल फंड पण असतं, गोल्ड ETF असतं, सोव्हर्जिन गोल्ड बॉन्ड काय असतं, ते या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत. तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यावर जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तुम्हाला परत तुम्ही विचारत जा. आणि तुम्हाला एखादी गोष्ट, नवीन गोष्ट समजली तर ते लिहून पण घेत जा. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला पुढे कधी फायदा होईल त्या गोष्टीचा. व्हिडिओ रेकॉर्डिंग तर आहेच, पण तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रत्येक वेळेस कसं व्हिडिओ ओपन करणार आणि ते बरोबर त्या पॉईंटला घेऊन जाणं स्वतः तो व्हिडिओ आहे ना. त्यापेक्षा तुम्ही असं करा की तुम्ही कुठंतरी लिहून ठेवा, कारण तुम्हाला फ्युचरमध्ये कधीही कामाला येईल. तुम्हाला येईल, आणखी तुम्हाला जरी दुसऱ्या कोणाला आणखी समजून सांगायचं असेल तर तुम्ही त्या गोष्टी इझिली समजू शकता. ठीक आहे. तर आजच्या पुरतं मी इथंच थांबतो. बाकी आपण उद्याच्या कंटिन्यू करू. उद्याचा जो काही टायमिंग असेल तो पण अराउंड 2 PM असेल. 2 हा टाईम घ्यायचं कारण असं की आता आपण बऱ्यापैकी सगळेजण ऑपरेशनमध्येच काम करतो, असं कन्सिडर करून हा टाईम ठेवलेला आहे. म्हणजे जे कोणी नाईट करून येतील त्यांच्यासाठी थोडीशी झोप घेऊन पण ते अटेंड करू शकतात. जे बी शिफ्टला असतील त्यावेळेस मेंटेनन्सचे बऱ्यापैकी घरी असतात, त्यामुळे आपल्याला तेवढं काम लागत नाही. एखादं इमर्जन्सी असेल तरच काम लागतं. त्या टायमिंगमध्ये आपण फ्रीच असतो. मेंटेनन्सवाले तर 2 ते 3:30 फ्रीच असतात, जे कोणी मेंटेनन्सचे असतील ते, त्यामुळे ते पण अटेंड करू शकतात. त्यामुळे हा मला एक परफेक्ट टाईम वाटला, त्यामुळे मी हे 2च टाईम ठेवलेला आहे. तरी मी एकदा कन्फर्म तुम्हाला ग्रुपवरती मेसेज टाकेल उद्या किती वाजता लेक्चर असेल आणि आपण उद्या कंटिन्यू करू. ठीक आहे. होप आशा करतो की सगळ्यांना समजलं असेल आत्तापर्यंत जे काही शिकवलं ते. थँक्यू जॉईन केल्याबद्दल. थँक्यू सो मच. कोणाला काही फीडबॅक वगैरे द्यायचं असेल, काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता अनम्यूट करून, किंवा काही सजेशन द्यायचे असतील किंवा काही फीडबॅक द्यायचा असेल किंवा काही आणखी क्वेश्चन असतील मनामध्ये क्लास रिलेटेड तर तुम्ही विचारू शकता. किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये सुद्धा टाईप करून सांगू शकता. हॅलो. पडले पाहिजेत प्रश्न. जर नाही पडले त्याचा अर्थ एक तर तुम्हाला सगळं समजलं आहे किंवा काहीच समजलं नाही. कसलाच रिप्लाय येत नाही कोणाचा. ठीक आहे. तर मी असं कन्सिडर करतो की ह्या गोष्टी सगळ्यांना समजल्या नाहीत आणि इथंच थांबतो.